पोर्टलला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर इथे ओपन होणार आहे. इथे आपली प्रोफाईल ही किती % कंप्लीट आहे ते आपल्याला इथे शो होणार आहे. सो प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपल्याला प्रोफाईल या टॅबवर जायचं आहे. प्रोफाईल या टॅबवर गेल्यानंतर आपल्याला आधार नंबर इथे विचारणार आहेत. आधार नंबर आपल्याला 12 डिजिट आधार नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आय कन्सर्न टू यूज माय आधार डिटेल्स फॉर PM इंटर्नशिप यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा इथे दिलेला आहे, तो कॅप्चा आपल्याला इथे पुटअप करायचा आहे. कॅप्चा पुटअप केल्यानंतर सो सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपल्या आधार कार्ड हे लिंक असेल त्या मोबाईल नंबरला इथे OTP आपल्याला येईल. आपल्या मोबाईलवरचा OTP आपल्याला एंटर OTP या टॅबमध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सो आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला इथे शो होणार आहे. त्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तो आता इथे आपलं नाव, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे आधारच्या डिटेल्सवरनं ऑटो त्यांनी फेच केलेलं आहे. इथे आपल्याला फादर, मदर, गार्डियन नेम इथे पुटअप करायचं आहे. कॅटेगरी आपली कोणती आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची. आपण डिफरंटली एबल्ड आहात की नाही ते इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कम्युनिटी ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. एंटर युअर करंट ॲड्रेस इन ॲड्रेस लाईन बिलो. करंट ॲड्रेस इज वेअर यू लिव्ह नाव. सो इथे आपल्याला ॲड्रेस पुटअप करायचा आहे. आपला पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथे फिल करायची. स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे. सिटी सिलेक्ट करायची आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ब्लॉक कुठला आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. आपल्या गावाचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपला झिप कोड असेल तो सुद्धा आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. ईमेल आपला ऑटो फेच झालेला असेल. OTP आपल्याला ईमेलवर सेंड करायचा आहे, म्हणजे ईमेल ID सुद्धा आपला व्हेरीफाय इथे केला जाईल. समटाइम्स सर्व्हर बिझी असल्यामुळे OTP हा आपल्या ईमेल IDला सेंड होत नाही. तर OTP सेंड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस आपल्याला अपडेट करता येत नाही. OTP सेंड होत नसेल तर आपण थोड्या वेळाने लॉग इन करून ती प्रोसेस परत कंप्लीट करून घ्यावी, जेणेकरून आपली प्रोफाईल इथे अपडेट होईल आणि ती अपडेट दिसेल. सो आपण इंटर्नशिपला कशा पद्धतीने अप्लाय करायचं तर ते या प्रोसेसचा पुढे बघूयात. सो एक्सप्लोर इंटर्नशिप या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या लोकेशन आणि त्या लोकेशनपासून ते किती किलोमीटर अंतरावर आहेत हे तुम्हाला इथे डिफाईन होणार आहे, दिसणार आहे. तर ही स्क्रीन आपण पहिल्यांदा इथे समजून घेऊयात. एंटर कीवर्ड और टायटल. इथे तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार किंवा तुमच्या सेक्टरनुसार इथे तुम्ही सर्च करू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला इथे प्रोफाईल्स जॉब्स जे आहेत ते दिसणार आहेत. सो रिमेनिंग 3 आणि अप्लाइड 0 याचा मिनिंग होतो की तुम्हाला मॅक्झिमम 3 इंटर्नशिपला अप्लाय इथे करता येणार आहे आणि त्यापैकी तुम्ही किती इंटर्नशिपला अप्लाय केलेलं आहे हे अप्लाइडमध्ये तुम्हाला दिसणार आहे. आता एकही इंटर्नशिपला अप्लाय केलेलं नाही आहे, त्यामुळे अप्लाइड 0 आहे. ज्यावेळेस तुम्ही 1ला अप्लाय केलं तर इथे 2 येतील, इथे 1 येईल आणि मॅक्झिमम 3 इंटर्नशिपला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. सो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जी इंटर्नशिप किंवा जे महत्त्वाचं वाटतंय, फॉर एक्झाम्पल सिमेन्स ही MNC कंपनी आहे, श्रीराम फायनान्स चांगली कंपनी आहे, NSE आहे. सो त्या कंपनीचा व्ह्यू डिटेल्समध्ये तुम्हाला जाता येईल. व्ह्यू डिटेल्समध्ये गेल्यानंतर त्या कंपनीचा इंटर्नशिप ID दिसेल. नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी किती जागा त्यांच्याकडे इंटर्नशिपसाठी आहे ते तुम्हाला दिसणार आहे. रिक्वायर्ड क्वालिफिकेशन काय आहे त्यांचं, तर त्यांना ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. कॅन्डिडेट ऑलरेडी अप्लाइड किती कॅन्डिडेट्सने अप्लाय केलेलं आहे ते इथे दिसणार आहे. ॲप्लिकेशन स्टार्ट डेट कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि कधीपर्यंत या इंटर्नशिपला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे. ड्युरेशन ऑफ इंटर्नशिप किती आहे, 11 महिन्याचं आहे, 6 महिन्याचं आहे, तर ते तुम्हाला इथे शो होईल. आणि मोड ऑफ इंटर्नशिप ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल तर ही इन पर्सन म्हणजे ऑफलाईन इंटर्नशिप आहे.
हे तुम्हाला इथे शो होणार आहे. बेनिफिटमध्ये तुम्हाला दिसेल की तुम्हाला प्रति महिना किती रुपयाची स्टायपेंड इथे मिळणार आहे. तर 9,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या इंटर्नशिपमधनं स्टायपेंड दिले जाणार आहे. इंटर्नशिपचं लोकेशन श्रीराम फायनान्स लिमिटेड, विंग, चंद्रकिरण. त्यानंतर लोकेशन तुमचं इथे ते नाशिक घेते. तुम्ही ज्या लोकेशनवरून ते सर्च कराल, लॉग इन कराल, तिथल्या लोकेशनचे इंटर्नशिप्स तुम्हाला इथे दिसणार आहेत. सो हे इंटर्नशिपचं डिस्क्रिप्शन इथे तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी अप्लाय नाऊ वर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या इंटर्नशिपला तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. बट त्या अगोदर तुमची प्रोफाईल कंप्लीट असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. त्याचबरोबर तुम्ही स्टेट वाईज सुद्धा इथे फिल्टर लावू शकता. तुम्हाला फक्त महाराष्ट्र स्टेटमधल्या बघायच्या आहेत तर फक्त महाराष्ट्र स्टेटमधल्या इंटर्नशिप इथे दिसतील. त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा तुम्ही फिल्टर इथे लावू शकता. तुम्हाला जळगावमधल्या इंटर्नशिप पाहायचं आहे तर ते दिसू शकेल. जळगावमध्ये सध्या एकही इंटर्नशिप नाही आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण नाशिक इथे घेऊयात. नाशिक सिलेक्ट केलं तर नाशिकमध्ये एवढ्या इंटर्नशिप सध्या ओपन आहेत की जिथे तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. सो या इंटर्नशिप आहेत. सेक्टर तुम्हाला इथे सिलेक्ट करता येणार आहे. ॲग्रिकल्चर आहे, कन्सल्टन्सी आहे, त्यानंतर FMCG आहे, हेल्थ केअर आहे, हाऊसिंग आहे, IT सॉफ्टवेअर आहे. तर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचा ऑप्शनही इथे दिसणार आहे. IT सॉफ्टवेअर या सेक्टरमध्ये फक्त एकच इंटर्नशिप इथे ओपन आहे सध्या NSC कडून. त्यानंतर सिलेक्ट फील्ड, बिझनेस डेव्हलपमेंट, कॉर्पोरेट लॉ, डिस्ट्रीब्युशन या पद्धतीने सुद्धा तुम्हाला इथे फिल्टर्स लावून तुमचे जॉब इथे तुम्हाला सॉर्ट करता येणार आहात. तुमच्या इंटर्नशिप तुम्हाला इथे सॉर्ट करता येणार आहे. कुठली जी इंटर्नशिप आहे तिच्यावर व्ह्यू डिटेल्स केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स इथे शो होणार आहेत आणि त्या डिटेल्स जाणूनच तुम्हाला अप्लाय इथे करता येणार आहे. मॅक्सिमम फक्त 3 इंटर्नशिपला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यामुळे विचारपूर्वक तुम्हाला या 3 इंटर्नशिपला तुम्ही अप्लाय करायचं आहे. तिन्ही इंटर्नशिपला तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला अप्लाय मागे घेता येत नाही. तुम्हाला ते जोपर्यंत कंपनी तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन कुठल्या इंटर्नशिपला अप्लाय करता येत नाही. त्यामुळे तुमचं लोकेशन, तुमची जॉब प्रोफाईल हे क्रॉस व्हेरीफाय करूनच तुम्ही अप्लाय करणं गरजेचं आहे. अप्लाय केल्यानंतर तुमची प्रोफाईल कंपनीच्या लॉग इनमध्ये जाते. कंपनी तुमची प्रोफाईल चेक करते आणि त्यानंतर शॉर्टलिस्ट तुम्हाला कंपनी करत असते. कंपनीने शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये डॅशबोर्डमध्ये तुमच्या त्या अप्लाइड केलेल्या कंपनीचे पुढचे अपडेट्स हे येत असतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला लेटर, ऑफर लेटर आणि या बाकीच्या गोष्टी तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला शो होत असते. सो अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस संपूर्ण समजूनच तुम्हाला या इंटर्नशिपसाठी अप्लाय करायचं आहे. काही अडचण असल्यास तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट ऑफिसला व्हिजिट करून तिथल्या समन्वयकांशी अधिक माहिती घेऊ शकतात आणि या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.